नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे चॅनलवर. या चॅनलवर जे कथा आणि साहित्य प्रसारित केले जाते त्याचे मूळ लेखक वेगळे आहेत. या कथा, लिखाणावर आणि साहित्यावर आपले यूट्यूब चॅनल कोणत्याही प्रकारचा हक्क किंवा दावा करीत नाही. हा व्हिडिओ फक्त आणि फक्त मनोरंजनाच्या उद्देशाने बनवला आहे. सर्व पात्रे काल्पनिक आहेत. वास्तविक व्यक्ती, जीवन किंवा मृत किंवा वास्तविक घटनांचे साम्य असणे हा निव्वळ योगायोग आहे. कोणत्याही व्यक्ती, धर्म किंवा जातीला दुखावण्याचा हेतू नाही. मनोरंजनातून या कथा आणि साहित्य तुमच्यासमोर प्रसारित करणे, जेणेकरून तुम्ही बोध घ्याल, यासाठी आपले चॅनल कार्यरत आहे. माझं नाव विमल. ही कहाणी माझी आणि माझ्या वहिनीच्या बहिणीची आहे. वहिनी आणि मी एकमेकांसोबत खूप प्रेमाने राहत होतो. आम्ही एकमेकांच्या खूप क्लोज होतो. एकमेकांची खूप चेष्टा करायचो. असं समजा की आम्ही दोघे एकमेकांचे बेस्ट फ्रेंड होतो. आम्ही दोघे एकमेकांना खूप आवडत होतो. एक दिवस सकाळी उठून मी जेव्हा बाहेर आलो, तेव्हा बाहेर कोणीतरी काम करताना दिसलं. ती एक खूप सुंदर मुलगी होती. मी वहिनीला विचारलं की ही कोण आहे? वहिनीने सांगितलं की ही माझी छोटी बहीण टीना आहे. तिला आत्ताच सुट्ट्या लागल्या आहेत. त्यामुळे ती सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी माझ्याकडे आले आहे. हे ऐकून तर माझा सगळा मूड खराब झाला होता. कारण 5-6 दिवसासाठी भैया कामासाठी बाहेर जाणार होते. वहिनींनी मला चहासाठी विचारलं, पण माझा जराही मूड चांगला नव्हता. म्हणून मी नको म्हणालो. माझा चेहरा खूप उतरला होता. तेवढ्यात भैया आले आणि मला म्हणाले, सुरेश, तुलाच या दोघींना आता सांभाळायचं आहे आणि टीना तर माझी मेहुणी आहे. त्यामुळे तिची तर तुला विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांना कुठेही फिरायला घेऊन जा आणि रात्री इकडे झोपायला थांब. हे ऐकून तर माझ्या मनात लाडू फुटायला लागले होते. पण मी फक्त हो म्हणून मान हलवली. मग भैया त्यांच्या कामासाठी बाहेर गावी निघून गेले. 2 दिवसांनी मला वहिनींचा फोन आला की सुरेश, तुझे भैया गेल्यापासून तू घरी आलाच नाही. काय झालं आहे का? माझ्यावर नाराज आहेस का? मी नाराज आवाजात म्हणालो, काय वहिनी, तुम्ही तुमच्या बहिणीला बोलवून घेतलं आहे. मग आता मी तुमच्याकडे कसा येऊ शकतो? मग वहिनींनी ऐकून घेतलं आणि मला म्हणाल्या, ठीक आहे, पण आज संध्याकाळी 5 वाजता घरी ये. आपण एकत्र पिक्चर बघायला जाऊ आणि रात्रीचं जेवणही बाहेरच करू. मी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी ठीक 5 वाजता त्यांच्या घरी गेलो. तर त्या दोघी अगोदरच तयार होऊन बसल्या होत्या. वहिनींची छोटी बहीण तर खूपच मादक दिसत होती. तिची फिगर अगदी मन हेलावून टाकणारी होती. मी तर तिच्याकडे बघतच राहिलो होतो. मी म्हणालो की आज दोघीही खूप छान दिसत आहात. मी चेष्टेने म्हणालो होतो, पण ते खरंच होतं. वहिनीची बहीण टीना म्हणाली, सुरेश, तुम्ही लग्न झालेल्या स्त्रियांसोबत फ्लर्टिंग करता. मी फक्त टीनाकडे बघतच होतो. तिच्यावर माझी नजर हटतच नव्हती. टीना जीन्स आणि फिट टी शर्टमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिची फिगर अगदी परफेक्ट दिसत होती. त्यानंतर आम्ही तिघे फिरायला गेलो. सुट्टीचे दिवस असल्यामुळे आम्ही ट्रॉफिकमध्ये अडकलो होतो. आम्हाला खूप उशीर झाला होता. आता पिक्चर चालू झाला होता. गर्दीमध्ये माझा 1-2 वेळेस टीनाला धक्का लागला होता आणि अंधारही खूप होता. मी त्या दोघींमध्ये बसलो होतो. त्या दोघींच्या मध्ये बसल्यावर मला काय होत होतं ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. आता मध्ये बसल्यामुळे टीनाचा आणि माझा एकमेकांना खूप वेळा टच झाला होता. काही काही वेळा तर मी टीनाला मुद्दामून टच करत होतो. आता पिक्चर संपला होता. तेव्हा आम्ही डिनर करण्यासाठी एका हॉटेलमध्ये गेलो. आम्ही जेव्हा डिनर करत होतो तेव्हा टीना म्हणाली, सुरेशजी, तुम्हाला आजचा पिक्चर आवडला नाही का? मग मी चेष्टेनं त्यांना एक टोमणा मारला की जर माझ्या दोन्ही बाजूला एवढ्या सुंदर अप्सरा बसल्या असतील तर माझं पिक्चर बघायकडे लक्ष कसं जाईल? बाय द वे, पिक्चर खूप छान होता. असं म्हणून मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. टीना म्हणाली, तुम्ही खूप शरारती दिसता. मी म्हणालो, मी तुमच्यासोबत अजून काही शरारत केलीच नाही. पण तुम्ही जर मला अशी शरारत करण्याची संधी दिली तर मी तुमच्यासोबत खूप मस्ती करू शकतो. हे ऐकल्यानंतर तिने एक छान स्माइल दिली. पण जेव्हा आम्ही डिनर करत होतो तेव्हा टीनाचा पाय माझ्या पायाला खूप वेळा लागला होता. मला हे थोडं अजीब वाटलं. पण थोड्या वेळाने मला टीनाबद्दल वेगळंच वाटू लागले की टीना मला सपोर्ट करत आहे. मग मी डिनर करत असताना माझा एक पाय तिच्या पायावर ठेवला. तिने माझ्याकडे पाहिले, पण ती काहीच बोलली नाही आणि शांतपणे पुढे बघून जेवण करू लागली. त्यामुळे माझ्यामध्ये आता अजूनच हिंमत आली होती. जेवण झाल्यानंतर टीना जेव्हा वॉशरूमकडे जायला निघाली, तेव्हा तिने माझ्याकडे खट्याळ नजरेने पाहिले आणि वॉशरूममध्ये निघून गेली. मग मी इकडे-तिकडे कोणी आहे का ते बघून तिच्या पाठोपाठ वॉशरूममध्ये गेलो. तिने मला बघून विचारलं, की तुम्ही बाहेर काय करत होता माझ्यासोबत? आणि तुम्ही जे करत होता ते दीदीने पाहिलं असतं तर? मग मी तिला सॉरी म्हणालो. ती पाठीमागे वळून हात धुवायला लागली. मी तिला मौका बघून मिठी मारली. ती तशीच माझ्या मिठीत म्हणाली, तुम्ही हे काय करत आहात? तुम्हाला जरा तरी लाज वाटते का?
मग मी म्हणालो, टीना तुला बघून मी सगळी लाज विसरलो आहे. टीना म्हणाली, असं काय पाहिलं तुम्ही माझ्यामध्ये जे की तुम्ही सगळे विसरला आहात? मग मी तिच्या शरीरावरून वरपासून खालीपर्यंत एक नजर फिरवली. तेवढ्यात वहिनी तिथे आली आणि आम्हा दोघांना म्हणाली, तुम्ही हे दोघं इथे वॉशरूममध्ये काय करत आहात? मी वहिनीला म्हणालो, काही नाही वहिनी, हात धुण्यासाठी आलो होतो. दुसऱ्या दिवशी मी जेव्हा मार्केटमधून घरी आलो, तेव्हा वहिनीचा मला फोन आला. ती मला घरी बोलवत होती, कारण तिचं माझ्याकडे काहीतरी अर्जंट काम होतं. मी जेव्हा घरी गेलो, तेव्हा वहिनी कुठेतरी बाहेर निघाली होती आणि जाता जाता मला सांगून गेली, की सुरेश माझं थोडं बाहेर काम आहे. टीना एकटीच घरी आहे. तिला कंपनी देण्यासाठी मी तुला बोलावलं आहे. तू टीनाची काळजी घे. मी फक्त हो म्हणून मान हलवली. टीनाने टी शर्ट आणि गुडघ्याच्या वर असलेली शॉर्ट घातली होती. मी टीनाला म्हणालो, टीना तू तर आज तेवढी सुंदर दिसत आहेस, जेवढी काल दिसत होती. वहिनी गेल्यानंतर मी लगेच दरवाजा लावून घेतला आणि सोफ्यावर जाऊन बसलो आणि काय आश्चर्य, लगेच टीनाही माझ्या बाजूला येऊन बसली आणि मला म्हणाली, सुरेश, काल तू खूपच मस्करी केली होती. मी म्हणालो, टीना तुला बघितल्यावर माझ्याकडून हे काय होतंय ते माझं मलाच समजत नाही. मग टीना म्हणाली, का माझ्यासारखी मुलगी पाहिली नाही का कधी? मी म्हणालो, माझं कुठे आहे तेवढं नशीब. मग तिने मला विचारलं, काल तुम्ही माझ्यासोबत असं का केलं? माझ्यामध्ये असं काय आहे जे तुम्हाला आवडतं? मग मी टीनाचा हातात हात घेतला आणि तिला माझ्या मनातल्या सगळ्या भावना बोलून दाखवल्या. मग माझं बोलणं ऐकून टीनाने पण मला लगेच होकार दिला. थोड्या वेळानंतर वहिनी घरी आली. आता टीनाचं आणि माझं मन हलकं झालं होतं, कारण आम्ही दोघांनी एकमेकांसोबत सगळ्या गोष्टी शेअर केल्या होत्या. आता मी दर उन्हाळी सुट्टीची वाट बघत असतो, कारण टीना आता सुट्टीला नेहमी इकडेच येत असते. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला आता लग्नाच्या बंधनात अडकवण्याचा निर्णय वहिनींनी घेतला आहे. त्यामुळे आता आमचं लवकरात लवकर लग्न होईल. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार. सर्वांना धन्यवाद. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा एकदा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद.